सुप्रभात मंडळी, तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते ही मानसी गोंबरे। तर आज आहे आमच्या आहोंचा वाढदिवस। तर आज आम्ही जी जी मजा करणार आहोत ती सगळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। हा बघा अभि कसा नाश्ता करतोय। हा अभि इकडे नाश्ता करतोय। काय करतोय सभी नाश्ता? ढोकळा खाते, ढोकळा। आवडला तुला? हो, तुम्ही पण या खायला। पाहिलं, तुम्ही येऊ नाही शकणार ना म्हणून मुद्दाम बोलतोय। हरकत नाही, पण मी तुम्हाला आदराचं आणि आपुलकीचं निमंत्रण देते, नक्की या नाश्ता करायला। चला तर आपण भेटूया आजच्या बर्थडे बॉयला, जे आज पण ऑफिसच्या कामात आहेत। चांगलंय, आजच्या दिवशी काम आलं की वर्षभर काम येतं, नाही का? वाढदिवसाच्या शुभेच्छा देवेंद्र गोंबरे। बरं, ह्यांच्या चॅनलला तुम्ही विजिट केली नसेल तर प्लीज करा, जाऊन बघा। देव गोंबरे हे चॅनलचं नाव आहे। कोणी कोणाच्या व्हिडिओमध्ये माझं नाव घेऊ न घेऊ, मी मात्र सगळ्यांचं नाव घेते आणि सगळ्यांच्या चॅनलला प्रमोट करते। तर आमचे बर्थडे बॉय आज फ्राईड राईस बनवणार आहेत। हे पाणी गरम करत ठेवले बासमती राईस शिजवण्यासाठी ना। आणि हे बघा, या अशा वेगवेगळ्या भाज्या घेऊन ते आता त्याची तयारी करतात। त्यांना सांगितलेलं की आज काही करू नका, पण त्यांना स्वतःच्या हातांनी सगळ्यांना खायला घालायचं आहे। कसं वाटतंय आज बर्थडेच्या दिवशी काम करताना? नेहमीच दिवस स्पेशल असं काय, आपण स्पेशल आहोत। इतरांना स्पेशल द्या, आपला दिवस आपोआप स्पेशल होतो। वाह, हे आमचे 2 शब्द संपल्यानंतर आता ते पुन्हा कामाला लागलेत। हा बघा, आपला भात इकडे आपला शिजतोय। देवनी आतमध्ये शिजायला टाकलाय। भात आता जो आहे तो शिजवून झालाय आणि तो वेगवेगळा असा थोडा थोडा सेपरेट केलाय आणि तो आता थंड करून घेतोय। त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलंय। या भाज्या आपल्या चिरून झाल्यात, ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे। आता आम्ही फ्राईड राईस आहे तो बनवायला घेऊ। तर हे पॅन मध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि त्याच्यानंतर सगळ्या भाज्या टाकल्यात आणि हाय फ्लेम वरती त्या आता परतून घेतात। त्यावरती भात टाकलाय। यावेळी भाज्यांना वाफ नाही काढून घेतली आहे, त्याच्यावरती डायरेक्टली भात टाकलाय शिजवलेला। आता आपण टाकतोय सोया सॉस। थोडं मीठ आणि त्याआधी शेजवान सॉस टाकला ना। ठीक आहे, थोड़ा शेजवान फ्राइड राइस मसाला।
हो थोडा आलाय कलर. वरनं कांदे पात टाकले. आणि पूर्ण प्रोसेस हाय फ्लेम वरती होती. आणि हा राईस जो आहे फ्राईड राईस तो त्यांनी परातीत काढून ठेवलाय. असाच ते अजून एकदा करतील सेम प्रोसेस फॉलो आणि मग तसाच राईस बनवून तो आमचा फ्राईड राईस तयार होईल. आम्ही आता जेवायला बसलोय आणि देवनासारखे मेसेजेस आणि कॉल्स येत आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. आई, बाबा, अभि आणि आमचे हे. मी आता बसतीये, तुम्ही या जेवायला. संध्याकाळी देवच्या बर्थडेच्या निमित्ताने पावभाजी करणार आहे. तर आता मी खाली पावभाजीचं सामान आणण्यासाठी आली आहे. तर चला घेऊया. तर आपण पाव आणि बटर घेतलंय. आता आपण जाऊया भाजी घेण्यासाठी. काही भाजी घरात आहे, सिमला मिरची आणि फ्लॉवर घ्यायची आहे फक्त. 5 वाजून गेले तरी सुद्धा भरपूर ऊन आहे खाली. तर मला आता विचार करवत नाहीये की दुपारचं ऊन किती असेल. तर माझी भाजी आणि पाव आणि बटर वगैरे सगळं सामान घेऊन झालंय आणि आता मी घरी जाते. तर घरी जाऊन आता पावभाजी बनवेन. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. संध्याकाळी आपण केक कटिंग वगैरे करणार आहोत, तर नक्की बघा शेवटपर्यंत. तर आम्ही इथे सगळेच पावभाजीची तयारी करतोय. देव मटार सोलतायत, मी दिसतंय का फ्लॉवर साफ करते, आई कोथिंबीर निवडते आणि बाबा आमच्याशी गप्पा मारताय. तर आमची आता तयारी चालली आहे. आमचे कामगार यायचे बाकी आहेत अजून. ते कामाच्या दिवशी नेहमीच लेट करतात. ते आले की तुम्हाला भेटवेनच त्यांना. हो, एक अभिषेक विद्यार्थी गेलाय परीक्षेला, तोही येईल थोड्या वेळाने. मग त्यालाही लावायचंय कामाला पाव कापायला. कामगार आले पण त्यांचा काय आम्हाला उपयोग नाही. आता पावभाजी बनवते. माझे एंट्री वगैरे तर घ्यायला पाहिजे होतीस ना. फ्रेम बदलली, स्पेक्स बदलले आणि हेअरकट पण केलाय. येस, देवच्या बर्थडे निमित्त त्याची काय बोलतात त्याला, काय म्हणतात, काय अवतार चेंज केलाय. तर पावभाजीचं नियंत्रण दियाने घेतलं आहे. हा माझा ऑल इन वन मसाला जो मी घरी बनवते आणि ज्याच्याशिवाय माझा प्रत्येक पदार्थ अपूर्ण आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी ह्याचाही शॉर्ट बनवलाय, तोही नक्की जाऊन चेकआउट करा, माझ्या चॅनलवरती आहे. तर आता आमची सेलिब्रेशनची तयारी झाली आहे आणि आई आरतीचं ताट तयार करते. मग आम्ही ओवाळून घेऊ. हे आले दोघं त्रास द्यायला. म्हणजे केक कट करताना असं
या वर्षभरात माझ्याशी कमी भांडूच नका. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Deva. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. जन्माच्या पॉकेट मध्ये असेल तर पोळीला ठीक आहे. थँक्यू. जेवायला या जेवायला या. तर अशा प्रकारे आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आज जो देवनी केक कट केला तो मी घरीच बनवला होता, तर त्याच्या रेसिपीचा पण वेगळा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे लवकरच. आणि आजचा हा बड्डेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.